ज्या पद्धतीनं तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलात, खरं तर महायुती म्हणून सगळे एकत्र होतात, तुमची जी काही मध्यस्थी आहे त्याला यश आलंय म्हणायचं? मला असं वाटतं की आजच्या या दिवशी माननीय देवेंद्रजींच्या विनंतीला मान ठेवून सन्माननीय राजसाहेबांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरेंना पाठिंबा दिला, त्यासाठी प्रथमतः मी त्यांचं मनापासून आभार मानतो। सन्माननीय मनसे नेते नितीन सरदेसाई आणि स्वतः उमेदवार असलेले अभिजित पानसे माझे मित्र, त्यांचे देखील आभार मानतो। अविनाश जाधव असतील, राजू पाटील जी आमदार असतील, ह्या सर्वांनी एकत्रितपणे निरंजनला आशीर्वाद दिला आणि निवडणूक लढण्यासाठी आज फॉर्म भरण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद दिला आहे, त्यासाठी मी मनसेचं सन्माननीय राजसाहेबांचं मनापासून आभार मानतो। प्रसादजी, तुम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेत बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आता पदवीधर मतदारसंघात असेल, हे मनसेची मनधरणी करलाय, मात्र मनसेच्या बाबतीत तुम्ही कितपत विचार करणार आहात? कारण का ज्या पद्धतीनं स्टेटमेंट आली होती, आशिष शेलारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मनसेचा पाठिंबा फक्त लोकसभेला होता, विधान परिषदेला नव्हता। मला वाटतं की राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी या माईक समोर आणि मीडिया कॅमेरासमोर होत नसतात। काही गोष्टी असतात या वैयक्तिक संबंधाच्या असतात, वैयक्तिक शब्दाच्या असतात। आणि मी नेहमी राजसाहेबांकडे आलो आहे तेव्हा भारतीय जनता पार्टीचा आमदार किंवा कार्यकर्ता नेता म्हणून नाही, ते एक कौटुंबिक सदस्य म्हणून सातत्याने आलो आहे। सन्माननीय राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला आमचा सन्मानच केला, आमच्यावरती प्रेमच केलं, त्यामुळे मला वाटतं की त्याला राजकीय वळण न देता त्यांनी जो पाठिंबा दिला आहे त्यामुळे निरंजन डावखरेंचा विजय आज हा निश्चितपणे होणार आहे याची मला खात्री आहे। आणि मी पुन्हा एकदा सन्माननीय राज ठाकरेंचं, सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं, त्यांच्या नेत्यांचं आणि अभिजित पानसेचं आभार मानतो। सर, दुसऱ्यांदा मनसेने माघार घेतलेली आहे, लोकसभेला देखील तयारी होऊन त्यांनी माघार घेतली होती, आता देखील तयारी करून माघार घेतली आहे। मनसेला गृहीत धरलं जातंय का की काही झालं तरी आपण त्यांच्याकडे जाऊ, ते माघार घेतील? मला असं वाटतं की सन्माननीय नितीनजींनी फार स्पष्टपणे सांगितलं की सन्माननीय देवेंद्रजी 3 तारखेला त्यांना भेटायला आले होते, त्यांनी वैयक्तिक त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्या रिक्वेस्टचा सन्मान ठेवून राजसाहेबांनी आजचा जो निर्णय घेतला आहे, बाकीच्या निवडणुकीच्या बाबतीतला जो विषय आहे तो पुढे भविष्यात जसा जसा वेळ येईल तसा तसा ते निर्णय घेतले जातील। धन्यवाद।